टाळी वाजून भजन करा. हात टाळी वाजवण्यासाठी दिले आणि मुख नाव घेण्यासाठी दिले. कथेमध्ये गाण्याच्या चालीवर लागल्यावर मग मात्र उड्या मारून मारून नाचा त्या बाहेर. पण गाण्याच्या चाली पाहिजे, तबल पाहिजे. एवढं मोठं काय असतं ते डीजे, ऑर्गन डीजे डीजे ऑर्गन काय डीजे. आपली संस्कृती आपण रसा तळाला नेऊन घालू राहिलो. त्याची सुरुवात आमच्यापासून आहे. तुम्हाला सांगतो, तात्या ना होंडे जोगला देवीला त्यांना चाल म्हणून नाही दिली, पायजाम्यावर होते. आता इथे सगळेच पॅन्टीवाले कीर्तन बंद करावं काय? नाही, हा उद्धटपणा आहे महाराज. काय पाहिजे? पखवाजा, कीर्तनकार, टाळकरी आणि विनेकरी. धोत्रावाल्याशिवाय विना कोणाकडेच देऊ नये. हे दंडक आहे आपलं. आणि हे दंडक आपण जर आपणच पायदळी तुडलं तर पोरं काय शिकते? पोरं सुटपॅन्ट घालून येते ना, सुटपॅन्टवरची मग जॅकेट घालून येते. मग धर्म टिकवायचा का मोडायचा सांगा? बोला पाहुणं. हा, टिकवायचा असा बेशिस्तीत. संप्रदायाला शोभा आणणं आपलं काम आहे. संप्रदायाची शोभा वाढवणं हे आपलं कर्तव्य आहे. आणि ती जर आपण नाही वाढवली तर दुसरं कोण वाढवलं? बघा ना, आज यवनाचे पोरं एवढे टोप्या घालून मस्जिद मध्ये जातात. तुम्हाला इथं आल्यावर खिशात पाहायला लागते टोपी आहे का नाही, तर दुसऱ्याची घ्यावं लागते. बरोबर आहे का नाही? याची काही आपल्याला थोडीफार वाटते का? नुसतं आपण म्हणायचं आम्ही माळकरी आहेत आणि आम्ही वारकरी आहेत. कसं जमनी? नाही महाराज. आज जगामध्ये काय चाललं जरा विचार करा. आपलं काय होईल धर्माचं? आणि धर्म जर नाही राहिला तर आपण संपणारे सगळे. आता जरी बरं वाटत असेल, पण हे आपल्याला धोका देणार आहे. म्हणून आपली संस्कृती आपण ही टिकवलीच पाहिजे, अट्टहासाने टिकवली पाहिजे. आता एक जबाबदारी यांना बी काढायचे, वरून कपडे घातले यांना बी चढायचे. देवाची गरजच नाही राहिली कोणाला. गरज फक्त पैशाची, कला दाखवायची आणि पैसे घ्यायचे, बाकी काही नाही. आणि त्याच्यामुळं आज तरुण पिढी बघा ना, किती कीर्तनाला तरुण पोरं इथं आहेत का? का नाही? हा विचार कोण करणार? मला पुढे गेले पोरं, तरुण संपले का? कारण तरुणांनी ओळखली आमची नाडी. यांना फक्त पैसे पाहिजेत, बाकी काही नाही. हे 200 घ्या आणि तिकडे सप्ताह करा, नाही तर काही करा. आणि जर तरुण नसन तर उद्या भविष्यात आपली काय अवस्था होईल बुवा? चालू राहील का हे? म्हणून हे कटाक्षाने आपण पाळलं पाहिजे आणि दुसऱ्यालाही पाळायला लावलं पाहिजे. आपण बी पाळायचं आणि दुसरा किमान. महाराज वकील कोर्टात जातो, आता उन्हाळा आहे, काय घालून जातो? कोट घालून जातो. कोट जातो. त्याला थंडी वाजते का कोर्टात? त्याला गरमत नसेल. पण दंडक आहे महाराज, मोडत नाही. शाळेचे ड्रेस आहेत आपल्याकडे, काही स्कूलचे ड्रेस आहेत, ड्रेस कोड आहे महाराज. त्याच ड्रेसवर पोरं पाठावं लागत आई बापाला. नसले तर इकत आणून ती पूर्तता करावं लागत का नाही करावं लागत? मग आपला ड्रेस कोड आपला फिक्स पाहिजे. कीर्तनापुरता वापरा तुम्ही, आमचे आग्रह नाही तुम्ही कायम घाला. पण कीर्तन म्हणलं की धोतर शर्ट. महाराज आजही वास्कराच्या फडावर जा, तुम्हाला धोतरावाला कंबर बांधणारा असन तर टाळकरी उभा दिसत, बाकीचे सगळे नसते.
म्हणजे कोणत्याही फडकाऱ्याच्या जा. हो. मग त्यांना काय ते पोरं नाहीत का? त्यांना लाज वाटत नाही का? ही गोष्ट आपण कटाक्षाने पाळली पाहिजे, एवढी तुमच्या चरणावर प्रार्थना आहे. पाळायचं तुमच्या हातात आहे, सांगायचं आमच्या हातात आहे. विठोबा पहाती गवळणी तवती पालथी दुधानी, म्हणती नंदाची पोरी आजी चोरी केली खरी. पहाती. आता दुधानी पालथी काय असतं? पालथ केलं म्हणजे त्याच्यामध्ये लेश राहत नाही. काय राहत नाही? लेश राहत नाही. आणि उतानं ठुलं की काही ना काही बुडाला राहत, थोडं का व्हायना. मग दूध असू, दही असू, पाणी असू, काही ना काही राहत. आणि पालथ केलं की काही राहत नाही. मग दुधानी पालथी कोण पाहत्या? त्या गवळणी पाहत्या. आता दुधानी हे दुधाचं दह्याचं रूप